आता बघा, आधीच्या प्रॅक्टिकलमध्ये आपण बघितलं होतं प्रॅक्टिकल नंबर 13. आता हे जे नेक्स्ट प्रॅक्टिकल आहे प्रॅक्टिकल नंबर 14. तर त्याचे लॅबोरेटरी लर्निंग आउटकम्स बघा इथे दिलेले आहे. यूज द बेसिक कमांड इन कॅड सॉफ्टवेअर. आणि दुसरं आहे ड्रॉ द आयसोमेट्रिक ड्रॉइंग युजिंग द कॅड सॉफ्टवेअर. आणि त्याचं टायटल दिलेलं आहे बघा, ड्रॉ द आयसोमेट्रिक ड्रॉइंग फ्रॉम गिवन आयसोमेट्रिक व्ह्यू अँड डायमेन्शन इट. तर 13 नंबरचं जे प्रॅक्टिकल होतं ते फक्त जस्ट आयसोमेट्रिक व्ह्यू ड्रॉ करायचं होतं. आता प्रॅक्टिकल नंबर 14 जे आहे तर त्याच्यामध्ये आयसोमेट्रिक व्ह्यू ड्रॉ पण करायचं आहे आणि त्याला डायमेन्शन पण द्यायचे. तर आपण कालच्या प्रॅक्टिकलमध्ये बघा, त्या प्रॅक्टिकलमध्ये आपण 3 पार्ट ड्रॉ केले होते पण त्यांना डायमेन्शन नव्हते दिले. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे बघा, ही प्रॅक्टिकल नंबर 13 होतं. याला डायमेन्शन पण द्यायचे आणि अजून एक आपण आयसोमेट्रिक ऑब्जेक्ट पण ड्रॉ करणार आहे. ठीक आहे. तर मग आपण आता पहिले डायमेन्शन द्यायचं स्टार्ट करू. तर डायमेन्शन सगळ्यांना माहिती आहे की आयसोमेट्रिकमध्ये आपण कर्सरचं सेटिंग चेंज करतो. कोणती कमांड असते ती? SNAP स्नॅप STYL. आणि इथं बघा 1 एंटर करायचं, कर्सरचं चेंज होतं आणि कर्सरची पोझिशन चेंज होते. बघा आपला 2Dमध्ये आपल्याला जस्ट प्लस साईनसारखा कर्सर दिसतो, बट आयसोमेट्रिकमध्ये बघा आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं आणि ऑब्जेक्ट स्नॅप जर ऑर्थो मोड जर ऑन केला, बघा व्हर्टिकल आणि 30 डिग्रीतच लाईन येते व्हर्टिकल. नंतर F5 बटन जर प्रेस केलं तर व्हर्टिकल आणि 150 डिग्रीत लाईन येते. बघा प्लेन चेंज होतो. नंतर परत जर चेंज केलं तर बघा 150 आणि 30 डिग्रीतच लाईन येते, 90 डिग्रीत येत नाही. म्हणजे हे प्लेन चेंज करायसाठी F5 बटन यूज करायचं. ठीक आहे. आता आपल्याला याचे डायमेन्शन तर या पॉईंटपासून इथपर्यंत डायमेन्शन बघा. तर लिनियरचे तिथं अलाइन डायमेन्शन घ्या. ठीक आहे. नंतर नेक्स्ट इथून इथपर्यंत ठीक आहे. नंतर नेक्स्ट बघा इथून इथपर्यंत. नंतर हे 10. किंवा हे 10 आपण इथं खाली देऊ. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता आपल्याला इथं लेडर द्यावं लागतं. ठीक आहे. लॅडरची साईड इथं द्यायची R. त्याचं हे चेंज करा. कलर पण चेंज करू शकता तुम्ही. ठीक आहे. ही रेडियल डायमेन्शन आहे. नंतर बघा इथं व्हर्टिकल डायमेन्शन द्यावं लागणार आपल्याला. ठीक आहे. आता बघा हे डायमेन्शन आपल्याला चेंज करावं लागतं. तर हे बघा याचं क्रॉसमध्ये आलं. आता याला असं परफेक्ट पॅरलल पाहिजे. याला सिलेक्ट करायचं. नंतर इथं जायचं कुठं ॲनोटेशनवरती, इथं डायमेन्शनवरती क्लिक करायचं आणि याला अलाइन म्हणायचं. तर अलाइन म्हणताना बघा याचा अँगल किती घ्यायचा? 30 घ्यायचं. बघा. ठीक आहे. आता त्याच्यानंतर हे बघा याला सिलेक्ट करा. याला पण काय करायचं? अलाइन आणि याचा 30 घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट याला पण सेम तसंच अलाइन, याचा पण 30. नंतर याला सिलेक्ट करा. याचं पण काय करायचं? सिलेक्ट करायचं. डायमेन्शन्स ऑब्लिक सॉरी
150. बघा ते चेंज झालं. सिलेक्ट करायचं, 90 करा. व्हर्टिकलमध्ये आलं बघा ते. तर याला परत चेंज करायचं, 30 करा. बघा 30मध्ये परफेक्ट आलं आहे. नंतर याला सिलेक्ट करा, याला पण काय करायचं, 30 करायचं. ऑब्लिक सिलेक्ट ऑब्लिक ऑलरेडी 30 दे, 150 करा. ठीक आहे. वाटलं नंतर याला थोडंसं बाहेरच्या बाजूला मूव्ह करायचं. ठीक आहे. आता कुठलं डायमेन्शन राहिलं का? ठीक आहे. नंतर हे डायमेन्शन बाकी राहिलं. डायमेन्शन लिनियरची तिथं बघा, अलाइन घ्या. याला सिलेक्ट करायचं, याला परत ऑब्लिक 30. ठीक आहे. तर हा ऑब्जेक्ट आपण दिलेला आहे बघा, R20 पण आला इथं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, याला डायमेन्शन द्यायचं. आता तर याला पण सेम तसंच करायचं, जायचं आउटपुट अनऑटोमेटमध्ये अलाइन करायचं. नंतर बघा आता इथून इथपर्यंत सिलेक्ट करा. नंतर परत सेम हे बघा, या ऑब्जेक्ट स्नॅप सगळे ऑन करा. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, इथं व्हर्टिकल द्या. याला सिलेक्ट करायचं, इथं %% C. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट तर डायमेन्शन द्यायची बघा. ठीक आहे. ते एकमेकांमध्ये ओव्हरलॅप झाले, यांना साईडला घ्या. ठीक आहे. आता बघा इथं काय करायचं, यांना आपण ती त्याचं हे करू, सेटिंग. थांबा, ही थिकनेस जी आहे ती आपण इकडे देऊ. ठीक आहे. हा जो 10 आहे याला सेंटरला मूव्ह करू आणि इथे एक वेगळी लाईन देऊ. हा जो 10 आहे त्याला इकडच्या बाजूला बाहेर घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट इथून इथपर्यंत डायमेन्शन द्यायचं राहिलं. आणि इथं हे जे डायमेन्शन आहे हे इथंच देऊ आपण. आता बघा आपण हे डायमेन्शन दिले, बट यांचे अँगल बरोबर नाही. तर आता परत काय करायचं, इथं जायचं, ऑब्लिक याला सिलेक्ट करायचं, एंटर करायचं, 90 टाकायचं. किती, 90. बघा ह्याच्यासोबत स्ट्रेट झालं. त्याच्यानंतर परत 40 सिलेक्ट करा, ऑब्लिक. आता याला पण 90 करायचं. ठीक आहे. बघा हे काय आले,
एकदम परफेक्ट याच्यासोबत हे झाले. त्याच्यानंतर नेक्स्ट व्हर्टिकल बघा. ह्याला पण काय करायचं, सिलेक्ट करायचं ऑब्लिक आणि याला 90 करा. डायमेन्शन सिलेक्ट करायचं, डायमेन्शन्स ऑब्लिक याला 30 करा. ठीक आहे. याला पण सिलेक्ट करायचं, 30 करायचं. याला सिलेक्ट करा, याला ऑब्लिक 150 करा. ऑब्लिक, ठीक आहे. बघा त्याच्यानंतर याला सिलेक्ट करायचं ऑब्लिक. तर बघा त्याचा अँगल किती टाकशाल तुम्ही इथं, 30 टाका. ठीक आहे. ऑब्लिक, ठीक आहे. बघा चेंज झालं. याचं पण तसंच करायचं, 150 टाकायचं. नंतर हा पण सिलेक्ट करा, 150 टाका. ठीक आहे. नंतर नाही थोडेसे एका लाईनमध्ये घ्या, म्हणजे दिसायला व्यवस्थित दिसतं. नंतर याला पण सिलेक्ट करायचं, अलाइन 150 करा. ठीक आहे. नंतर याला पण सिलेक्ट करायचं आणि याला किती करशाल, 30 करा. ठीक आहे. नंतर याला बाहेर घ्यायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आपण लेडर यूज करा. इथे याचं डायमेन्शन टाका R 25 आहे, 12.5. तर ब्लॉक्समध्ये जायचं, कलर चेंज करायचा आणि याला 5 टाका. ठीक आहे. तर आपण हा काय केला, रेडियस शो केला बघा इथं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा डायमेन्शन द्यायचं सोपं आहे. फक्त काय करायचं, ऑब्लिक यूज करायचं आणि त्याचा अँगल त्याच्यानुसार बघायचं. बघा एक तर 30 डिग्री टाकावं लागेल किंवा 150 डिग्री टाकावं लागेल, किंवा व्हर्टिकल जर डायमेन्शन करायचं असेल, व्हर्टिकल फीचरचं जर डायमेन्शन असेल तर त्याला 90 डिग्री टाकायचं. ठीक आहे. काही जास्त अवघड नाही डायमेन्शन द्यायचं, उलट सोपं आहे. परत एकदा बघा हा ऑब्जेक्ट आपण डायमेन्शन देऊ. आता डायमेन्शन इथून स्टार्ट करायचं, नंतर परत इथं सेम, नंतर ह्या लाईनचं, नंतर ह्या लाईनचं, नंतर ह्या लाईनचं, ह्या लाईनचं बघा, ह्या लाईनचा बघा, नंतर ठीक आहे. इथे एक द्यायचं, हे डबल झालं, इथं डिलीट करा एक. ठीक आहे. आता यांचा काय करायचं, अँगल चेंज करायची.
तरी बघा याचा अँगल किती घ्यायचा, ऑब्लिक 30 घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं पण किती घ्यायचं, 30च घ्यायचं, ऑब्लिक 30. इथे किती घ्यायचं, ऑब्लिक 30. इथं बघा ऑब्लिक 150. ठीक आहे. ऑब्लिक किती घ्यायचं, 90. आता व्हर्टिकल डायमेन्शन. ठीक आहे. तर याला पण सिलेक्ट करा, ऑब्लिक 90. याचं किती घ्यायचं, 30, ऑब्लिक सिलेक्ट ऑब्लिक 30. ठीक आहे. पण सिलेक्ट ऑब्लिक 150 घ्या, ऑब्लिक 150 नाही होते, 30 घ्या. ठीक आहे. नंतर ना बघा हे थोडंसं इथं पाठीमागे घ्या. आता बघा इथं आपल्याला चांफर दाखवायचे. तर इथं काय करायचं, अलाइनच्या ऐवजी व्हर्टिकल डायमेन्शन घ्या. त्याच्यानंतर परत एकदा तर बघा इथं काय करायचं, एडिट करायचं. आधी क्रॉसमध्ये येतं, इथं 16 टाकायचं. आपलं 16चं चांफर होतं. त्याच्यानंतर परत याला पण सिलेक्ट करायचं आणि इथं 16 करायचं. आणि याला काय करायचं, सिलेक्ट करायचं, याला आउट ॲनोटेटमध्ये जायचं, ऑब्लिक एंटर करा आणि याचा अँगल टाका 150. 150 नाही, 30 टाका. $90 करा. ठीक आहे. नंतर याला पण सिलेक्ट करा, ॲनोटेट. आता याचं किती करशन, 90. ठीक आहे. याला चेंज करा 16. बघा हे एकदम परफेक्ट आलं. याचा पण अँगल चेंज करावा लागेल. नाही याचं काही गरज नाही चेंज करायची. ऑब्लिक 30 करून बघा. ऑब्लिक 150. $90. ठीक आहे. तर याचे पण आपण डायमेन्शन दिले. इथं स्लॉटचा अँगल द्यायचं राहिलं बघा. तर इथं जायचं, अँगुलर डायमेन्शन घ्यायचं आणि हा अँगल टाकायचा 60. किती, 60. पर्सेंट डी करायचं, डिग्री येतं. आणि हे पुढचं 137 काढून टाका. ठीक आहे. नंतर परत सेम इकडच्या बाजूनी पण इथं बघा 60% डी. ठीक आहे. सगळे डायमेन्शन दिले बघा आपण.
नंतर याला कॉपी करून इथं मूव करून घ्यायचं. तिथं ऑलरेडी मूव केलं आहे. आता सगळ्या पार्टला आपण डायमेन्शन दिले बघा. इथं होलचं पण डायमेन्शन दिले, होलची पोझिशन द्यायची बाकी राहिली. तर इथून डायमेन्शन्स पंधरा एंटर करा. मग इथं ठेवायचं, याला सिलेक्ट करायचं, ऑब्लिक 30, सिलेक्ट ऑब्लिक 30. ऑब्लिक 150 करा. 150 केलं बरोबर आलं बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही आता हे ऑब्जेक्ट जे ते शीटमध्ये मूव करायची, जशी इथं मूव केली होती. तर हे डिलीट करू. एक एक सिलेक्ट करायचं, Ctrl+C, Ctrl+V. नंतर याला पण सिलेक्ट करा, Ctrl+C, Ctrl+V. किंवा Ctrl+Z करा, Ctrl+V. ठीक आहे. हे फर्स्ट 13 प्रॅक्टिकलचं आउटपुट होतं. आणि हे आपण आपलं बघा, तर इथं पण मूव केलेलं आहे. तर हे कोणतं प्रॅक्टिकल आहे? 14 नंबरचं. ना आणखीन एक पार्ट आपण आता ड्रॉ करणार आहे. ठीक आहे. नाही केलं तरी चालेल, असं काही कंपल्सरी दिलेलं नाही 1 करा किंवा 2 करा म्हणून, बट आपण तरी पण करू. मशीन ड्रॉइंग बुकमधलं तुम्ही कुठला पण एक पार्ट ड्रॉ करू शकता. तर हा पार्ट आपण ड्राफ्टिंगमध्ये प्रिवियस प्रॅक्टिकलमध्ये आपण ड्रॉ केला होता बघा. तर हाच पार्ट आपण आता डबल ड्रॉ करू. इथं बघा 75/56 एक लाईन ड्रॉ करा. ठीक आहे. इथं ड्रॉ करू आपण. होमवरती या, 75 प्लेन चेंज करायसाठी F5 दाबायचं, 56. नंतर ना बघा व्हर्टिकली डाऊनवर्ड किती आहे? 15 आहे. ठीक आहे. व्हर्टिकल डाऊनवर्ड किती आहे? 15 आहे. सिलेक्ट करायचं, F5 बटन प्रेस करायचं, 15. त्याच्यानंतर ना बघा ह्या इकडनं 12 आहे. ठीक आहे.
लाईन कमांड घ्या. परत या डायरेक्शनमध्ये किती 12. परत जर बघितली तर व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनमध्ये 5 mm आहे. 5. परत या साईडला किती आहे बघा, तर 56. 56मधून जर 24 गेले किंवा ह्या बाजून तुम्ही लाईन ड्रॉ करा. बघा इथं किती 15 आणि इकडच्या साईडला 12. परत इथं 5 आणि याला हे जॉईन करून घ्यायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट इकडच्या बाजूनं पण बघा 15. नंतर याला हे जॉईन करायचं. ठीक आहे. नंतर नेक्स्ट बघा, आता ह्या बाजूला मूव व्हायचं आहे आपल्याला. तर इथं ही जी रिप दिली, ही किती दिली, फक्त 12 mm दिली, बरोबर. आणि टोटल दिले 75. जर आपण 75मधून जर मायनस केलं किती, 75मधून जर 12 मायनस केलं तर किती राहतं, 63. किंवा सेंटर पॉईंटचा हाफ घेऊ आपण. ठीक आहे. इथं हा जो मिड पॉईंट आहे, मिड पॉईंट हायलाईट होतोय का, नाही होते. मिड पॉईंट हा हायलाईट झाला बघा. 64 घ्या, सॉरी 56 घ्या. 56 नंतर ना बघा, तर परत इथून आपल्याला किती किती लाईन ड्रॉ करायला, प्लेन चेंज करायचा 6 आणि इथून हे जॉईन करायचं बघा. ठीक आहे. आणि परत ह्या पॉईंटपासून इकडच्या बाजूला मूव करायचं. नंतर ना सिमिलर तसंच ह्या बाजूनं 6 आणि इथं मूव करून घ्यायचं. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, इकडं परत 56 इथं जॉईन करून घ्या. हा बेस झाला आपला. ठीक आहे. हा बेस आपण ड्रॉ केला होता. याच्यावरती होल्स आहे बघा, ते होल्स पण आपल्याला ड्रॉ करावं लागेल. होलची पोझिशन दिलेली आहे 45 दोन्हीमधलं. म्हणजे ह्या मिड पॉईंटपासून इकडे किती आहे, 45चे हाफ येईल, 22.5. ठीक आहे. मग इथं जायचं, आयसो सर्कल, इलिप्स यायचा, आयसो सर्कल, हा पॉईंट सिलेक्ट करायचा. प्लेन बरोबर आहे आपला, किती त्याचं 12 डायमीटर आहे. मग 6 एंटर करायचं. तसंच सिमिलर वन इथून काय करायचं, परत लाईन ड्रॉ करायची 22.5. नंतर ना इलिप्स, आयसो सर्कल, इथं जायचं 6. ठीक आहे. आता आपण हे बेसचं ड्रॉ केलं सगळं. आता आपल्याला जायचं टॉप साईडला. तर टॉप साईडला बघा, ह्याची जी पोझिशन दिली, इथून व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन 60 आहे आणि इथून 100 आहे बघा. तर मग काय करायचं, तर बॉटमपासून आहे का ते 63, हो. मग इथं याचा मिड पॉईंटला बघा, मिड पॉईंट हायलाईट होईल, नाही होते, झाला बघा. मग इथं प्लेन चेंज करायचा, F5 बटन प्रेस करून 63 एंटर करायचं. या बाजूला 100 बघा. ही जी पोझिशन आहे, ही काय त्या होलची पोझिशन आहे. मग इथं 2 होल ड्रॉ करायची. पहिलं होल कितीचं आहे, 36चं आहे, दुसरं 22चं आहे. मग इलिप्स, आयसो सर्कल, मग बघा प्लेन चेंज करा, बरोबर येत नाही. ठीक आहे. आता 22चं रेडियस किती येईल, 11 येईल. आणि दुसऱ्याचं किती येईल, मग आयसो सर्कल 36 आहे, 36च्या हाफ किती आहे, 18. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता सिमिलर सर्कल येईल किती, बॉटम साईडला 25 mm खाली. ठीक आहे. मग इथून काय करायचं, 25 mm व्हर्टिकली डाऊनवर्ड लाईन ड्रॉ करायची, प्लेन चेंज करून 25. आणि इथे काय करायचं, इलिप्स ड्रॉ करायचं, आयसो सर्कल घ्या, प्लेन चेंज करा आणि किती 18.
ठीक आहे. नंतरनं पुन्हा इथं जायचं, चेंज करायचं, टँजंट आलं बघा, क्वाड्रंट आलं पाहिजे. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट, तर ही जी लाईन इथं विड्थ किती आहे, 6च आहे बघा. तर मग काय करायचं, परत ह्या पॉईंटपासून एक लाईन ड्रॉ करायची, प्लेन चेंज करा 6 mm. नंतर ना इकडं परत प्लेन चेंज करा, ह्या बाजूला यायचं इथं कुठं, इथपर्यंत. ठीक आहे. नंतर ना सिमिलर वन काय करायचं, इकडच्या बाजूने करायचं 6, नंतर ना इकडं. ठीक आहे. आता बघा याची जी लेंथ दिलेली ती 36 दिली. ॲक्च्युली आपण 36 घ्यायला पाहिजे होतं डायरेक्ट. इथून काय करायचं, लाईन 36 टाका. त्याच्यानंतर परत इकडं 12, परत इथपर्यंत जॉईन करून घ्या. आता ट्रिम कमांड यूज करा, ही सेंटर लाईन ट्रिम करा. ठीक आहे. आता जर बघितलं इथे ही लाईन नाही, त्यांना इथं हे नाही. ठीक आहे. आता ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटमध्ये डायरेक्ट क्रॉस लाईन जॉईन करून द्यायची. आर्थ मोड बंद करा, नाही तर क्रॉस लाईन येणार नाही. ठीक आहे. एस्केप. ह्या पॉईंटपासून डायरेक्ट ह्या पॉईंटपर्यंत. ठीक आहे. ही जी लाईन आहे हिला सेंटर लाईनमध्ये कन्वर्ट करा. बाय लेयर्स, कलर चेंज, आणि ठीक आहे. नंतर याला पण कलर आपण चेंज करू. ठीक आहे. ट्रिम कमांड यूज करा, हे दिसणार नाही. तर नेक्स्ट बघा आपलं काय राहिलं, तर इथं बघा ह्या पॉईंटपासून काय करायचं, सरळ स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची खाली. नंतर नेक्स्ट बघा इथं आर्थो मोड ऑन करा, स्ट्रेटमध्ये लाईन ड्रॉ करा, आणि इथं एक लाईन व्हर्टिकली डाऊनवर्ड प्लेन चेंज करून. ठीक आहे. हे ट्रिम करायचं. नंतर ह्या मिड पॉईंटपासून बघा लाईन ड्रॉ करायची, आणि हा पॉईंट जो येईल ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत एक लाईन ड्रॉ करायची. ठीक आहे. नंतर इथं ट्रिम कमांड यूज करा, हे ट्रिम करा. दिसेल का, नाही दिसणार. एक्स एंटर करा. ही लाईन पण दिसणार नाही.
बघा आता इथं काय करायचं, ट्रिम कमांड यूज करायची. ट्रिम करा. हा जो पॉईंट इथून मिड पॉईंट पर्यंत एक लाईन ड्रॉ करायची. इथं बघा त्यांनी जसं दाखवलंय तसं आपण दाखवून देऊ. ठीक आहे, हे सिलेक्ट करा. याला तिन्ही लाईनला काय करायचं, डॉटेड लाईनमध्ये कन्वर्ट करा. ठीक आहे, ट्रिम कमांड यूज करा. परत इथून कंटिन्युअस लाईन ड्रॉ करायची ह्या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत. ठीक आहे, हा ऑब्जेक्ट आपण ड्रॉ केला बघा, त्याला डायमेन्शन द्यायची. तर इथं बघा हे दिसणार नाही. ठीक आहे, हा जो पॉईंट आहे इथं परत काय करायचं, सेंटर लाईनमध्ये कन्वर्ट करायसाठी आपण लाईन ड्रॉ केल्या, यांना सिलेक्ट करा, ॲक्सिस लाईनमध्ये कन्वर्ट करा. बाय लेयर्स कलर चेंज करून टाका. ठीक आहे, इथं एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची, ही दिसती बघा. F5 बटन प्रेस करायचं, ट्रिम. ठीक आहे, हा एक ऑब्जेक्ट आपला ड्रॉ झाला. त्यांना डायमेन्शन द्यायचे बघा. याला सिलेक्ट करा, Ctrl+C, Ctrl+V करा. ठीक आहे, नंतर ना हा थोडासा ऑब्जेक्ट साईडला मूव्ह करू आपण. बघा सगळं सिलेक्ट झाला. Ctrl+X करा, Ctrl+V करा. ठीक आहे, Ctrl+X, Ctrl+V. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता डायमेन्शन द्यायची. तर इथं याच्यात सेंटर लाईन द्यायची गरज आहे. इथं ही लाईन ट्रिम करा खाली. हिला सिलेक्ट करा, बाय लेयर्समधून कलर चेंज करून टाका. ठीक आहे, आता डायमेन्शन द्यायची. तर डायमेन्शन देताना बघा, डायमेन्शन ऑर्थो मोड बंद करून टाका. हा पॉईंट आणि हा पॉईंटचं डायमेन्शन द्यायचं बघा. ठीक आहे,
हा सेंटर आणि हा सेंटर. ठीक आहे. नंतर इथून ह्या पॉईंटपासून तर ह्या पॉईंटपर्यंतचं डिस्टन्स द्यायचं. नंतरनं ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंतचं. नंतरनं बघा इथे एक लाईन ड्रॉ करा, ऑर्थो मोड ऑन करा. ठीक आहे. इकडे स्ट्रेच करा. आता बघा डायमेन्शन हा पॉईंट पकडायचा. हे ऑर्थो मोड बंद करून टाका. नंतर परत ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत. ठीक आहे. आपल्याला डायमीटरमध्ये कन्वर्ट करावं लागलं. नंतर परत इथं एक सिमिलर ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत. ठीक आहे. नंतर हे सर्कलचं आता हे डायमेन्शन आपल्याला ऑब्लिक करायचे सगळे. ठीक आहे. सिलेक्ट करा. इथं जा, कुठं ॲनोटेट डायमेन्शन ऑब्लिक, अँगल टाका 30. (150) ऑब्लिक 30. ठीक आहे. ऑब्लिक 30 ऑब्लिक 150 ऑब्लिक 30 ऑब्लिक 90 ऑब्लिक 90. बघा डायमेन्शन चेंज होत आहे. याला वरती घ्या थोडं, याला पण थोडं वर घ्या. नंतर याला थोडंसं बाहेर घ्या. आता याला पण काय करायचं, ऑब्लिक याचं घ्या 90 ऑब्लिक 150 किंवा याला 30 घेतलं तरी चालेल. ऑब्लिक 30 करा. ठीक आहे. ओके. 75 जे याला ऑब्लिक 150 करा. ऑब्लिक 30. ठीक आहे. ऑब्लिक 30 करा. ठीक आहे. ऑब्लिक 30. बघा आता हे आले. यांना थोडंसं बाहेर घ्या. यांच्या पुढं काय करायचं, % सी %सी. ठीक आहे. परत इथं %सी 22. ठीक आहे. त्याच्यानंतर सिलेक्ट ऑब्लिक 150. वाटलं तर याला इकडच्या बाजूला मूव्ह करून घ्या. ठीक आहे.
सिलेक्ट %% सी साईडला क्लिक करून द्या. ठीक आहे, याला सिलेक्ट केलं. याला थोडंसं इथं बाहेर घ्या. याला पण काय करायचं, ऑब्लिक 150 करा. ऑब्लिक 90 करा. ठीक आहे. तर हा पण ऑब्जेक्ट आपला रेडी झाला बघा. याचे पण आपण सगळे डायमेन्शन दिले. तर सगळ्यांना समजलं असेल की आयसोमेट्रिकमध्ये डायमेन्शन कसे द्यायचे. आणि आपलं प्रॅक्टिकल नंबर 14 जे ते कंप्लीट झालं. तर याचे आउटपुट कसं घ्यायचं बघा. इथं आउटपुटवर द्यायचं प्लॉट DWG टू PDF. तुमच्याकडे जर प्लॉटर असेल तुम्ही प्लॉटर पण सिलेक्ट करू शकता. ISO A3 विंडोज. ठीक आहे, सेंटरला घ्या. प्रिव्ह्यू करा एकदा. ठीक आहे, बघा आलेले डायमेन्शन. ओके बटनवरती क्लिक करायचं. प्रॅक्टिकल नंबर 14. ठीक आहे. तर हे पण आउटपुट आलेलं आहे बघा आपलं. आणि तुम्ही फाईलला लावू शकता. सगळ्यांना समजलं असेल तर नेक्स्ट प्रॅक्टिकल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तुम्हाला याची PDF पाहिजे असेल तर तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. टेलिग्राम ग्रुपमध्ये आपण सगळे PDF वगैरे सेंड करतो. काही एक्स्ट्रा आपल्या प्रोडक्शन ड्रॉईंगच्या ज्या नोट्स असतात त्या पण मी त्याच्यात फॉरवर्ड करत राहतो. त्याचसोबत तुम्हाला GD&T किंवा प्रोडक्शन ड्रॉईंगमध्ये जर काही अडचण असेल लिमिट फिट टॉलरन्समध्ये तुम्ही मला ते विचारू शकता. ठीक आहे, मग आपण नेक्स्ट प्रॅक्टिकल बघू. हे सेव्ह करा.